नमस्कार, मी उर्मिला. माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये रवा लाडू बनवायचे, तर त्याची रेसिपी तुमच्या संग शेअर करते. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण हे रवा लाडू बनवणार आहे. तोंडात टाकताच विरघळणार आहे. तर चला, रेसिपीला सुरुवात करू अधिक वेळ न घालवता. तर 1 किलो रवा घेतला आहे मी. त्यासाठी 5 चमचे तूप घेतलं आहे. चमचे मोठ्या वाटीचा चमचा आहे, याप्रमाणे 5 चमचे तूप घेतलं आहे. त्यानंतर रवा पूर्ण कढईमध्ये सोडून दिला आहे आणि थोडी मोठी कढई घेतली, म्हणजे आपल्याला 1 किलोचा रवा आहे हा मोकळा भाजता येईल अशा पद्धतीने कढई घेतली आहे. आणि त्या कढईमध्ये पूर्ण रवा सोडून दिला आणि गॅसवरच करते मी हे. तर गॅसवर मंद गॅसवर आपल्याला हा रवा एकसारखा असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो डागत नाही आणि व्यवस्थित सगळीकडून सारखा भाजला जातो. तर त्यानंतर मला तूप थोडंसं कमी वाटतंय, म्हणून मी परत तूप टाकते. तर एक तास तूप टाकण्यापेक्षा थोडं थोडं तूप टाकलं मग रवा चांगला भाजला जातो. तर सुरुवातीला मी 4 चमचे तूप टाकलं होतं, त्यानंतर आता 2 चमचे तूप टाकते. तर थोडंसं कमी वाटतंय म्हणून मग आणि ह्याच वाटीच्या चमचेने मी तुपाचं माप घेतलं आहे. तर परत 2 चमचे तूप टाकून रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. आणि हा रवा भाजायला बराचसा वेळ लागतो, कारण अर्धा पाऊण तास लागतोच आपल्याला रवा भाजायला. रव्याची क्वांटिटी जास्त आहे, त्यामुळं रवा भाजायला टाईमच लागतो. आणि रवा एकदम लालसर भाजायचा आहे, थोडासा कच्चा ठेवायचा नाही आहे. तर बघा, अशा पद्धतीने लालसर रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर आता हा रवा भाजून झाला. आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. कमीत कमी अर्धा तास लागतो आपल्याला रवा भाजण्यासाठी. तर आता रवा काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये आपल्याला परत मैदा भाजून घ्यायचा आहे. तर तीच कढई गॅसवरती ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये 4 चमचे तूप टाकलं आहे. आणि ह्याच वाटीने मी रवा मोजून घेतला आहे. 1 किलो रवा हा 4 वाट्या बसतोय. 4 वाट्याला 1 वाटी मैदा घेतला आहे आणि 4 चमचे तूप घेतलं आहे. तर मैदा भाजून घेते चांगला. मैदा पण एकसारखा भाजायचा आहे, लालसर होईपर्यंत मैदा आपल्याला भाजत राहायचा आहे. आणि त्याच्या गठुड्या मोडत मोडत आपल्याला मैदा भाजून घ्यायचा आहे. तर बघा, एकसारखा अशी गठुळी मोडत आपण मैदा भाजून घेतला नाही तर मैदा छान असा भाजला जातो, एकसारखा होतो. मैदा भाजायला बराचसा वेळ लागतो. कमीत कमी 1 किलोचे लाडू करायला आपल्याला 2 तास लागतात, कारण भाजायला जास्त वेळ लागतो, बनवायला जास्त वेळ नाही लागत. तर बघा, आता मैदा पण चांगला असा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे. तोंडात टाकताच आपल्या रव्याचा लाडू हा विरघळून जातो आणि फुटायला बी हाताने लगेच तुटल्या जातो, जास्त वेळ नाही लागत आणि एकदम असे कडक वगैरे काही होती नाही. तर बघा, आता आपला मैदा पण चांगला भाजून झाला आहे. आता काढून घेते आणि हा मैदा पण आपल्याला रव्यामध्येच टाकून द्यायचा आहे. बघा, लालसर दिसतोय मैदा पण. परत आपण तीच कढई घेतली आहे आणि त्या कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलं आहे आणि ह्या तुपामध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे, मी चाळून घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ पण त्याच वाटीनं घेतलं आहे. तर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ लवकर भाजलं जातं, तसं मैदा लवकर भाजल्या जात नाही. तर हे बघा, मस्त असं गठुळ्या मोडत आपल्याला हा गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. यावरती परत 1 चमचा तूप टाकलं आहे मी. थोडंसं तूप कमी वाटलं तर वरतून टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला लाडू वळवायच्या वेळेस जास्त तुपाची गरज पडत नाही. अगोदर जर तूप चांगलं टाकलं तर गव्हाचं पीठ पण भाजून झालं आहे, ते काढून घेतलं आणि तीच कढई घेतली. त्या कढईमध्ये परत 2 चमचे तूप टाकलं आहे आणि बेसन पीठ टाकलं आहे. त्याच वाटीने बेसन पीठ घेतलं आहे 1 वाटी. तर 1 वाटी बेसन पीठ टाकून बेसन पण चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. बेसनमध्ये पण आपण जेवढं तूप टाकून भाजायला तेवढं छान आपलं बेसन भाजलं जातं आणि त्याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला बेसन हे भाजत नंतर त्याचं आपोआप तूप असं सुटलं जातं. तर आता परत मला 1 चमचे कमी वाटलं तर मी तूप टाकून परत भाजून घेतलं आहे चांगला. हे पण गठुळ्या मोडतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे अगोदर 2 चमचे आणि नंतर 2 चमचे असे 4 चमचे तूप टाकलं आहे मी बेसन भाजायला. तर बेसन पण चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर बघा, बेसनचं पण अशा गठुळ्या मोडत आणि जसं आपलं बेसन भाजत जाईल तसं आपलं तूप रिलीज व्हायला सुरुवात होतं. तर बघा, अशा पद्धतीने बेसन भाजून घ्यायचं आहे आपल्याला. थोडी हाताला कळ लागते, कारण बेसन भाजायला जास्त वेळ लागतो त्यामुळं. आणि अगोदर आपण रवा ते भाजलेलं असतं त्यामुळं हाताला कळ लागते. पण मंद गॅसवरच एवढं सर्व भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, आपलं बेसन हे तूप सोडायला सुरुवात झाली आहे. तर अजून 2-3 मिनटं आपण बेसन भाजून घेऊ आणि त्यानंतर काढून घेऊ. तर बघा,
बघा मस्त आपलं आता बेसन भाजून झालंय, आपण काढून घेऊ आणि रवा मैदा टाकलेला आहे ना त्याच ताटामध्ये टाकायचं आहे आपल्याला। तर बघा याच गमिल्यामध्ये ना मी बेसन पण काढून घेते। तर आता या सर्व मिश्रणामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। तर मी पिठी साखर वापरली यामध्ये। तर 1 वाटी ना त्याच वाटीने घेतली, 1 वाटी पिठी साखर घेतली मी, म्हणजे 200 ग्रॅम। तर ही वाटी ना 200 ग्रॅमची आहे। तर 200 ग्रॅम गव्हाचं पीठ, 200 ग्रॅम मैदा आणि 200 ग्रॅम बेसन पीठ आणि 200 ग्रॅम साखर, तर असं प्रमाण घेतलं 1 किलोच्या रव्यासाठी। तर आता हे चांगलं मिक्स करून घेते। तर बघा अशा पद्धतीने ना हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तूप जर ग्रॅममध्ये म्हणाल तर तुम्ही ना 400 ग्रॅम तूप लागतं 1 किलोचं रव्याचे लाडू बनवायला आपल्याला। पण मी ना चमच्याचं माप घेऊन आणि मग तूप वापरलंय, त्यामुळे मग मी तुम्हाला चमच्याचंच माप सांगितलं। पण जर असं वापरायचं असेल ना तर 400 ग्रॅम तूप लागतं। तर बघा आता ह्या ज्या साखरेच्या गठोळ्या असतात ना त्या आपल्याला जेव्हा लाडू बांधतो ना आपण त्यावेळेस मोडून घ्यायच्या आणि मग लाडू बांधायला सुरुवात करायची। तर यामध्ये ना मी 1 चमचा वेलची आणि जायफळ पूड टाकली आहे आणि चांगल्या गठोळ्या मोडून घेते आणि त्यानंतर यामध्ये ना तूप टाकायचं आहे। बघा असं हातावर रगडून आपल्याला आहे ना गठोळ्या मोडून घ्यायच्या आहे आणि लाडू बांधताना आपण बांधता त्यावेळेस रगडून आणि मोडून घ्यायच्या। तर यावरती ना परत तूप टाकते मी। तर ह्या नंतरच्या स्टेपला आहे ना 4 चमचे तूप टाकलं आहे, म्हणजे एकूण मला 400 ग्रॅम तूप लागलं आहे 1 किलोचे लाडू बांधण्यासाठी। तर आता तूप टाकल्यानंतर आहे ना परत मिक्स करून घेते आणि थोडंसं तूप आहे ना हे शिल्लक राहिलं आहे कढईमध्ये ते पण टाकून देते, म्हणजे नंतर तूप टाकायची गरज नाही पडणार मग। आणि एकदम छान लाडू होतात। अशा पद्धतीने ना तुम्ही नक्की लाडू करून बघा। तर बघा मस्त असं ओलसर आपल्याला रवा दिसतोय आणि हे मिक्सरमधून काढायची गरज नाही किंवा पाकाचे लाडू बनवायची गरज नाही। बिना पाकाचेच लाडू एकदम तोंडात टाकताच विरघळतात, खूप छान लाडू होतात हे। तर आता मी राहिलेलं तूप आहे ना हे टाकून देते आणि लाडू बांधायला सुरुवात करते। तर हे तूप टाकल्यानंतर परत चमच्याने ना आपण मिक्स करून घ्यायचं आहे उलटणीने। तर बघा अशा पद्धतीने आणि जे गठुळी आहे ना एक अर्धी ती लाडू बांधायच्या वेळेस आहे ना मोडून घ्यायची आणि मग लाडू बांधून घ्यायचे। तर बघा अशा पद्धतीने ना आपण लाडू बांधून घ्यायचे आणि लाडू टिकायला बी कमीत कमी 2 महिने आपल्याला हे लाडू टिकतात। तर बघा अशा पद्धतीने ना सर्व लाडू मी बांधून घेते। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नक्की ही रेसिपी ना तुम्ही करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला आता लाडू बांधता व्हिडिओची एंडिंग पण इथंच करते। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, रेसिपी कशी वाटली ती नक्कीच सांगा। तर बघा मी पूर्ण लाडू बनवले दाखवते तुम्हाला।